पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। ओम आकृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन्नमृतमर्दञ्जा हिरण्येन सवितारथेन देवो याति भुवनानि पश्यन् स्वाहा। ओम आप्याय स्वसमेत ते विश्वतः सोमवृष्ण्यां भवावाज्य संगते स्वाहा। ओम अग्निर्मूर्धादिवक्त्रपस्पति नवचंडी यज्ञ हा आपल्या कुलस्वामिनीची शक्ती, तिचं तेज कायम राहावं यासाठी केला जातो। ज्यामुळे आपल्या कुटुंबावर येणारं अनिष्ट संकट ती दूर करते। आपल्याला घरात सुखशांती लाभावी, आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी हा यज्ञ केला जातो। नोटी पप्प्या बोंबड आले नाही, ते येत आहेत थोड्या वेळात। मी आलोय पुढं। तुझी बॅग घेऊन यायची होती ना म्हणून। ठेव तिकडे। पप्प्या मस्त रंगली आहे ना मेहंदी। सांग ना, मस्त रंगली आहे ना? आमच्या दोघांच्या प्रेमामुळे एवढी रंगली आहे। या दोघांचं नातं कंच्या वळणावर गेले काय बी कळणार। सारंगनं मला जेव्हापासून मुक्ताबद्दल सांगितले, ती माझ्याकडे जेवण घेऊन आलेलीच नाही। त्यातून आज शेवटचा दिवस, ती घरी परत जाणार आणि आजच सारंगचा साखरपुडा सुद्धा। दोन माणसं माझ्या जवळची आहेत, त्यांच्या बाबतीत एवढं वाईट कसं घडू शकतं? आई जगदंबे, तुझ्या खांद्यावरच भार, तूच काहीतरी कर। नाही यार, आर्या माझ्यासोबत आनंदी नाही राहू शकत। माझं तिच्यावर प्रेमच नाहीये तर कसं खुश ठेवणार आहे तिला?
आई म्हणते की वेळ जाईल तसं सगळं नीट होईल. काही काळ गेला ना की तुझं तुला समजेल की जे झालं ते सगळं बरोबर झालं. नाही, त्यासाठी वेळ जायची गरज नाहीये. मी आजच सांगतो की हे अयोग्य आहे. मी प्रेमाचं सोंग घेऊन आयुष्य नाही काढू शकत. आणि मुळात जगात कसलंही सोंग घेता येतं, पण प्रेमाचं सोंग नाही घेऊ शकत. छान दिसतंय. एक सुचवू का? साखरपुड्याच्या कार्यक्रमात आपण सासूबाईंना पण सहभागी करून घेतलं पाहिजे. अहो म्हणजे घरात पाहुणे येणार, नातेवाईक असणार, अशा वेळेला त्यांना असं खोलीमध्ये ठेवलेलं बरं नाही दिसणार. आणि शेवटी काहीही झालं तरी त्यांच्या नातवाचा साखरपुडा आहे ना हा. म्हणजे मी फक्त सुचवते तुम्हाला, शेवटी तुम्ही म्हणाल तसंच होईल सगळं. तिला म्हणावं आलीस तरी गपगमान बसून राहायचं, तोंडातून एक अक्षरही काढायचं नाही. तिला बघितल्यानंतर नातेवाईक ओळखीचे तिच्याशी बोलायला येतील, चौकशी करायला येतील. तिला सांग जेवढ्यास तेवढंच बोलायचं, जास्तीचं बोलायचं नाही. तिच्यामुळे जर का मला माझी मान खाली घालायला लागली, त्याची संपूर्ण जबाबदारी तुझी असेल. नाही तसं काहीच होणार नाही. मी घेते ना जबाबदारी. बोलते मी सासूबाईंशी. आले. यू व ल य आ. अरे पण आता तर सारंग ती भावनेच्या भरात बोलली, पण नंतर तिला खऱ्या परिस्थितीची जाणीव झाली असं. येडे पण आहे छोटे मालक. लग्न फक्त दोन माणसांमध्ये नाही, तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं. त्यामुळे तुम्ही मायेचर सोडून द्या. अरे प्रत्यक्ष देवीनंच तुझ्या परडीत मुक्ताचं दान टाकलंय. मुक्ता म्हणली होती नवरात्र संपल्यानंतर तिच्या संगत घेऊन जाईन म्हणून. न नाही नेलं तरी मी जाणारच. मला जावंच लागल. या श्रीमंताच्या घरात अपमानास्पद जीवन जगण्यापरीस गरीबाच्या घरात मानानं मिळालं बरं. ते काय नाही, आपण जायचंच. सासूबाई काय करताय? काय नाही ग. अगं कुठे काय, साड्या बघत होते घालायला. म्हणलं आपल्याला खाली तर कोण बोलावणार नाही, आपल्या आपण इथं तयार व्हावं आणि इथं बसून साखरपुडा बघावा म्हणून साडी काढत होते. कुठली नेसावी? आता त्यातली साडी बघू नका, ही साडी नेसा. ही साडी नेसा, खाली येऊन बसा कार्यक्रमाला आणि तुमच्या नातवाला आणि होणाऱ्या नाचुनेला भरभरून आशीर्वाद द्यायचा. काय? पण हे कुणी ठरवलं? मी बोलले ह्यांच्याशी. तुम्ही पटकन तयार व्हा, मी कुणाला तरी पाठवते तुम्हाला बोलवायला. हा वा, जी बाई घरातल्या लोकांसमोर बाहेर येऊ शकत नाही ती बाई आज एवढ्या पाहुण्यांसमोर येणार.
वा, कसं जमवतेस ग हे सगळं? एवढं सोपं नाहीये. इतकी वर्ष सगळ्यांचं मन जपतीये, एखादी इच्छा होते पूर्ण त्यामुळे. खरं तर मला खूप करायचं असतं तुमच्यासाठी, पण दरवेळेला नाही होऊ शक्य हो. वैजंती, एक विचारू? हो, सारंग आर्या संगट खुश आहे ना? हो, खुश आहे. म्हणजे लहानपणापासून एकमेकांना ओळखतायत, तेव्हा एकत्र होते, आता हे एकत्र आहेत, खुश आहे तो. पण सारंग, त्यापेक्षा तुम्ही खाली येऊन बघा ना सासूबाई, किती खुश आहेत ते. बरं, मी निघते, खालती पाहुणे आले असतील ना, तयारी करते. तुम्ही तयार व्हा, मी पाठवते कुणाला तरी. हा, येते. या या ये बाबा दे, तू तिकडे ठेव खुर्च्या, बरं का? इथं ठेव. आणि ते कव्हर नीट घाल त्याला जरा. नीट घालायचं खुर्ची. दामू काका, नीट, हा हा मला ते वरचे ग्लास काढून देता का? हा, हो देतो. हा मुक्ता, आशाला मदतीला घे आणि त्याच्यानंतर आर्यासाठी ज्या ज्या गोष्टी काढल्या त्या टेबलवर काढून ठेव. जी. अगं बाई, आली का माधवी? या, नमस्कार. ये आणि गिफ्ट उघडून ठेव सगळी. हा, हे घे. आशाताई, हा? हा आरसा असं का लावलाय? आमच्या लाडक्या सुनेसाठी त्यावर असं काय लिहिलंय? अगं ती पद्धत असती, म्हणजे सुनेनं यायचं आणि गिफ्ट बघायची, आणि त्यातलं म्हणजे कानातलं असलं तर कानात घालून बघायचं, घड्याळ असलं तर घड्याळ हाताला बांधून बघायचं, गॉगल असला तर डोळ्याला लावून बघायचा, आणि मिठाई असली तर खाऊन. हा, खाताना कशाला आरशात बघायला पाहिजे? अच्छा, असं असतो हे? वय वय, इथं असंच असतं बघ. आता या घरातल्या सगळ्या लोकांनी तिच्यासाठी काही ना काही गिफ्ट घेतलीत, मलाच आणायला काय मिळालं नाही बघ. आता लग्नातच घेईन तिला. मुक्ते, असं कर, तू इथंच थांब, मी दामू काकांना बोलावून घेऊन येते, म्हणजे हे टेबल उचलून घेऊन जायला. हा, थांब इकडच. आमच्या लाडक्या सुनेसाठी. मी खूप प्रेम करतो अगं तुझ्यावर. आय लव्ह यू मुक्ता. मला उत्तर मिळालं. मावा नकार. यू व ल य आ.
दादा या ना या. अरे काय तो तुझा मित्र पप्या, त्याच्याशिवाय तुला बघून मला म्हणजे बरंच वाटत नाही मित्राशिवाय. दादा काही काम होतं का? नाही म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये धावपळीत गदारोळामध्ये तुझ्याशी धड बोलताच नाही आलं. त्यात आता तुझा साखरपुडा आहे, त्यामुळे आयुष्य बदलणार तुझं आता. नवीन नाती, नवीन जबाबदाऱ्या, नवीन व्यवसाय, मग त्या व्यवसायामधून येणारी स्पर्धा, त्या स्पर्धेतून मिळणारं यश, त्या यशाचा आयुष्यावर खूप परिणाम होतो. यश तर मिळालंच पाहिजे, यश मिळायलाच पाहिजे. कारण हे यश दुसऱ्यांवरती नियंत्रण ठेवण्याची ताकद देतं. ही ताकद तुमच्यातला पुरुष घडवता आणि हे पुरुषत्व दुसऱ्यांवरती अधिराज्य गाजवायला मदत करता. आता तू रथावरती पाऊल ठेवलं आणि तुझा बाप तुझ्या रथाचा सारथी आहे. तर काळजी करू नको. जेव्हा जेव्हा अडचण येईल तेव्हा मी असेन, मी तुला गोष्टी सांगेन, काही सल्ले देत राहीन. काळजी करू नकोस. चल. हा, तू नको येऊस खाली. मी सगळी खाली तयारी झाली की मग कोणाला तरी बोलवायला पाठव, मग ये. कोणाच ठाऊक पण आज मला तुझा खूप अभिमान वाटतो. खरा पुरुषार्थ लोकांच्या मनावर अधिकार गाजवण्यात नाही, त्यांची मनं जिंकण्यात. पाहुणे मंडळी आले आहेत. नमस्कार नमस्कार. अरे वा वा, बसा 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 बसा. अरे नाही नाही, राहू दे बाळा, राहू दे. चहा पाण्याचं बघा. दादा, ते निंबाळकर कुटुंब आलंय. आले? हा. अरे चला चला चला. हो चला. ये या या या, स्वागत आहे स्वागत आहे. कसा झाला प्रवास? मस्त. अरे वा, हे पण आलेत वाटतं. चला वहिनी, चला आता नंतर आतमध्ये बोलूया आपण. चला या. चला सरळ आतमध्ये चला. आजी, सारंग बाळा, आजी, हरियाचे आई वडील आणि सगळे पाहुणे आलेत. शेवटच्या आरतीची तयारी पण सुरू झाली. नगर असं बोलूस. शेवटची आरती झाली की मुक्ता पण तिच्या घरी निघून जाईल. मग माझा साखरपुडा पण. हे आजी, अगं पुढच्या 2 तासात सगळं संपलेलं असेल. सारंग,